नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. प्रभाग क्रमांक 17चे भाजपाचे मुथा सुमित यांचा ऐतिहासिक विजय. निवडून आल्यावर माध्यमांशी बोलत असताना त्यांची पहिली प्रतिक्रिया. आपल्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांनी विजय प्राप्त केले, काय वाटतं आपलं? चांगलं वाटते. ही आनंदाचीच गोष्ट आहे ना. चारी पॅनल आम्ही निवडून आलो आणि प्रचंड असं भरघोस मताने निवडून आलो. साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला चौघांना तिकीटही भेटलं आणि जनतेचा विश्वासही आहे चव्हाण साहेबावर, म्हणून भरघोस मताने निवडून आलो. एकदम आनंदाची बाब आहे. आपण आपल्या प्रभागातील जनतेने जे आपल्याला विश्वास दाखवलाय, विकासाचा अजेंडा घेऊन कसं जाणार पुढे? हो, इतक्या प्रचंड मताने जेव्हा आम्ही निवडून आलो तर लोकांना माहित आहे ना की बाबा हे करणारे माणसं आहे. तर आम्ही जे अजेंडा आहे आमचा, ते मूलभूत सुविधा जी आहे लागणारी, जसं पाणी आहे, ड्रेनेज आहे, स्वरेजची लाईन आहे, रोड आहे, लाईट आहे, हे मूलभूत सुविधा देऊन अजून आम्ही आपल्या प्रभागामध्ये गुरुद्वारा जिथं यात्रेकरू येतात, आम्ही अजून काय चांगलं करता येईल ते आमचा प्रयत्न राहणार. लोकनेते सर्वजी चव्हाण साहेब मतदार ट्रिपल इंजिन सरकार आहे म्हणतात आणि मुथळ म्हणजे एक ब्रँड आहे आणि आतापर्यंत आपल्या मतदार आपल्या प्रभागामध्ये आपण तुम्ही जे बोललात ते तो शब्द ते आतापर्यंत केलेले आहे असं जनता म्हणते प्रभागातली, काय वाटतं? हो, बरोबर आहे ना. जनतेला माहित आहे म्हणून मला 4357 मत इतके मताधिक्याने निवडून दिले. तर ही मला अभिमान नाही, हे प्रेम आहे, जनतेचा विश्वास आहे. म्हणून माझी हे चौथी पिढी आहे जी निवडून आलेली आहे आणि मी माझा पूर्ण प्रयत्न 100% जे जनतेचा विश्वास आहे त्याला तडा बसू देणार नाही. एकदम चांगल्या रीतीने काम करणार. विरोधकांना काय सांगू गेला? आता विरोधकाला सांगायची आवश्यकताच काही राहिली नाही ना. इतके मताधिक्य आहे, सगळंच झालेलं आहे, तर काहीच सांगायची आवश्यकता नाही. जनतेला आभार. जनतेचा आभार किती केलं तरी कमीच आहे ना, कारण की इतके मत, प्रचंड असे मत चौघांना मिळालेले. 4-4 हजारची लीड आहे, 3000ची आहे. याच्याहून जास्त अजून काय प्रेम पाहिजे जनतेपासून? लोकनेते सर्वजी चव्हाण साहेब जिकडे जाते तिकडे पक्ष आपला असं वाटते का? चव्हाण साहेबांकडे विजन आहे, काम करण्याचं नेतृत्व आहे आणि त्यांनी जे आतापर्यंत सांगितलेलं ते काम 100% केलेले. आता आम्हालाही माहित आहे, कालच आम्ही निवडून आलो आणि त्यांनी लगेच आम्हाला ही बोलले की तुमची जी समस्या आहे मोठ्या प्रमाणावर ते मला द्या तुम्ही, मी 100% ते कर. म्हणजे एकच दिवसामध्ये त्यांनी कामही चालू केलं. याच्यामुळे अजून काय पाहिजे जनतेला? आणि जनतेला विश्वास आहे आणि आम्हाला चव्हाण साहेबांवर विश्वास.